नेहा भाग 6. रहस्यमय कथा. ताई, नेहाताई, एकच फोटो किती वेळ बघशील? अगं किती फोटो आहे तिथे, बाकीच्या बघ ना. नारायणने जोरात तिच्या खांद्याला हलविले. जोरजोरात बोलू लागला, कारण नेहा कुठे तंद्रीत हरवली छोट्या नारायणला काहीच कळेना. काही वेळानंतर, हो बाळा, काय म्हणत होतास तू? ताई, तुझे ना आजकाल माझ्याकडे लक्षच नाही. मला माहीत आहे तुला बरं नव्हतं तेव्हापासून तू अशी झोपली असतेस आणि मला विसरतेस. नाही बाळा, मी तुला कसे विसरेल? तिने स्वतःचे कान पकडले. SORRY. ते सरळ सॉरी कधी म्हणायचे नाही, तर एक एक अक्षर बोलायचे. तो सुद्धा गाल फुगवून हाताची घडी घालून रुसून उभा होता. नेहा त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या पोटाला गुदगुदी लावून त्याचा राग छूमंतर केला. त्याच्या हसण्याचा आवाज ऐकून सगळेच आतमधल्या खोलीत आले. इतक्या साऱ्या फोटो ह्यांच्या? मी कधी बघितल्या नाही. फोटो बघून आईला गैवरून आले. 15 दिवसापूर्वी अतुल, नेहाचा मामा, आलेला घरी. त्याला सांगितले तू येणार आहेस आणि जावयांचा वाढदिवस पण आहे, तर तुला भेट म्हणून त्याने त्याच्याजवळ राजन जावी बापूच्या फोटो होत्या त्या तयार करून आणल्या. राजन म्हणजे नेहाचे वडील, कल्पनाताईचे पती. अतुल नेहाचा मामा. अतुलने कधी सांगितले नाही त्याच्याकडे ह्यांचे फोटो आहेत. त्यालाच माहीत नव्हते. बघ, तो म्हणाला ते गुगलवर जुन्या फोटोचे नोटिफिकेशन आले. तो कधी बघत नाही, पण त्या दिवशी सहजच त्याने बघितले आणि तोच खूप आश्चर्यचकित झाला. मला फोन करून सांगितले, भाऊजीचे इतके जुने फोटो आणि ते सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये. नंतर त्याला आठवले 3 वर्षापूर्वी राजन जावयांचे मित्र कमलेशना त्याच्या मुलाच्या लग्नाला अतुल गेलेला. कमलेशने त्याच्या कॅमेऱ्यातून घेतलेल्या फोटोवरून अतुलने आपल्या मोबाईलमध्ये फोटो घेतले होते आणि नंतर कामात विसरलाच. तसाही तो मोबाईल जास्त वापरत नाही. मी म्हणालो, आपण कल्पनाला सरप्राईज देऊ. आता जेव्हा तो आला होता तेव्हा त्याने हे फोटो फ्रेम तयार केली. नेहा, खूप छान. मामाला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. आजोबा, मी हे सगळे फोटो घेऊन जाऊ का घरी आमच्या? हो बेटा, घेऊन जाऊ शकतेस. सध्या मी पण मोबाईलमध्ये घेऊन घेते आणि सर्व फोटोचे मोबाईल कॅमेऱ्याने फोटो घेतले. हे जे कोणी बाबांचे मित्र आहेत त्यांनी माझ्यासाठी खूप मोठं काम केलं. नेहाच्या डोक्यात काहीतरी नक्की सुरू होते. आई, काय विचारत आहेस ग? नेहा, कसला विचार? पुढच्या महिन्यात परीक्षा आहे माझी, बस त्याबद्दलच. कसे सुरू करू ते प्लॅनिंग करत आहे. परीक्षा देण्यात कसली प्लॅनिंग करावी लागते? चला, मस्त जेवण तयार आहे, आजी म्हणाली. तुम्ही करून घ्या, मी आणि नारायण थोडं उशिरा जेवतो. चल बाळा, जा रे बाथरूममध्ये. मी घालून देऊ का तुला आंघोळ? ताई, मला इथे ग. मी इथेच थांबते. शहाण्यासारखा बोलत असला तरी आहे तो छोटा बाळ. तो स्नान करून आला. ये. तिने त्याचे ओले केस पुसून दिले. अंग कोरडे पुसून त्याला शर्ट पॅन्ट घालायला दिले. जा खेळ, मी आलेच. तो लंगडी घेत आजोबा आजीकडे गेला. आता ते दोघे पण नारायणचा लाड करू लागले. तो स्वयंपाक करणाऱ्या मावशीने स्वादिष्ट जेवण बनवले. तू काय खाणार बाळ, सांग. तुझ्यासाठी बनवेल ती. आजी त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसली. तुम्ही जेवणार तेच. बाळा, तुझं नाव सांगितले नाहीस. मला तुम्ही सूर्या म्हणा. नारायण खूप मोठा आहे. अरे बापरे, तूच आहेस का सूर्यनारायण? मी समजले तो आहे. ही माझी लेक फोनवर सांगत असते. सूर्यनारायणने उठवले. मी म्हटले, तोच तर उठवतो साऱ्या विश्वाला. मला काही समजत नव्हते ती काय बोलते. आता तर तुमच्याकडे 2 सूर्यनारायण आहेत हो, म्हणजे प्रकाशच प्रकाश. ती चालता चालता बोलत होती. सूर्या, तू या दोघींची काळजी घेशील ना? आता बघ, आजी आजोबा म्हातारे झाले. तुला बघून माझी काळजीच मिटली बघ. ये लवकर जवळ, एक पापा दे. आणि आजीने त्याच्या गालाचा पापा घेतला. त्याने आजीला मिठी मारली. किती गोड आहेस तू, आजी म्हणाली. इकडे नेहा तयार झाली. मोबाईलमध्ये स्वप्नीलचे 4-5 मिस कॉल दिसले. आईचा नंबर घेतला तर आईला केला असता ना फोन. मुद्दामच माझ्याशी बोलायची संधी हवी याला. कितीदा सांगायचे, डोके आपटून सांगू का? चला चला, मी आले. आणि भूक पण लागली. पुरणपोळी बनवली. वा, मज्जा आहे आज. खूप दिवसानंतर या घरात असे आनंदाचे हसरे वातावरण आले. सगळे मिळूनच जेवायला बसले. मावशी होत्याच वाढायला. त्या इथेच असतात, स्वयंपाक कामे सगळंच सांभाळतात.
त्यांना इकडेच करमतं म्हणून मामाने सर्व कामाला या मावशीला ठेवून घेतले. आजोबाजी मुंबईला मुलाकडे गेलेत की 2 दिवसातच परत येतात. तिकडची गडबड यांना काही भावत नाही. खूप शांत शहर आहे नागपूर, म्हणून इथेच आवडतं. हसत बोलत जेवण झाले. जेवणानंतर नेहाने स्वप्नीला फोन लावला. फोन रिसीव्ह होईपर्यंत ती मनात पुटपुट करू लागली. आता ह्याची फिलॉसॉफी प्रेमगाथा ऐकावी लागेल की काय. फोन रिसीव्ह झाला. स्वप्नील फोनवर बोलू लागला. हॅलो नेहा, आजोळी मजा चालली. मी बरेच फोन केले, तू व्यस्त असशील. बरं झालं तूच फोन केलास. कशाला इतके फोन केलेस? तुझे अभिनंदन. कशाबद्दल? अगं, आपले प्रोजेक्ट पास झालेत. आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाला आणि विशेष म्हणजे आपण दोघांचेही प्रोजेक्ट वेगवेगळ्या कंपनीला सिलेक्ट केले. तुला मॅनेजरचा फोन आला नाही काय? तसेही ते खूप व्यस्त आहेत. वाव, ही तर खूप छान न्यूज आहे. तुझे पण खूप धन्यवाद. बॉसने पार्टी अरेंज केली आहे, तुला कळेल लवकर. बरं, ठेवू का फोन? नाही ठेवला तरी चालेल, तू हवं तेवढं बोल. मी ऑफिसला आहो ना. बरं, ठीक आहे. आणि तिने कॉल बंद केला. आता ती फ्री झाली. बाजूच्या घरी लहान मुलं दिसली तर त्यांना आवाज दिला आणि त्या मुलांना सूर्यासोबत खेळायला सांगितले. ती मुलं सारख्याच वयाची होती. त्याच्याशी खूप छान गट्टी जमली. नारायणला मित्र भेटले हे बघून तिला खूप आनंद झाला. ती आता आपल्या लॅपटॉप उघडून त्यात मोबाईलवरून घेतलेले फोटो टाकू लागली. आज तसेही तिचे ऑफिस नव्हते. प्रत्येक फोटोत असलेले दृश्य कुठल्या ठिकाणाहून घेतलेले आणि कुठले आहेत ते सर्च करू लागली. तिचे मिशन सुरू झाले होते, पण काय, कसे पुढे जाणार हे ती परीक्षेनंतरच ठरवणार होती. तिच्या बाबांचे मित्र कमलेश ह्यांचा नंबर घेऊन त्यांना सविस्तर विचारणार होती. कल्पनाताईने सक्त ताकीद देऊन ठेवली होती, कोणीही या विषयावर बोलणार नाही. त्यामागे कारणही तसेच होते. नेहा या प्रकरणापासून जितकी दूर असेल तितकेच तिचे स्वास्थ्य बरे असेल. उगाच टेन्शन घ्यायचे नाही. आई, एकदा बोलू दे ना गं. मी काकांना धन्यवाद म्हणते. तू बोल ना, सांग त्यांना फोटो मिळाले म्हणून. नेहाच्या मनात एकच प्रश्न येत होता. हे सगळं घडले तेव्हा ती खूप लहान होती. कधीही न बघितलेली ती स्वप्नात कसे बघू शकते? काहीतरी कारण असेल यामागे. ती अशा प्रकारच्या स्वप्नांच्या मागे काय रहस्य असतात ह्याचा अभ्यास करू लागली. तिला एक प्रकारची धून चढली होती. डॉक्टरकडे गेल्यापासून तिने ठरवले होते या सर्व गोष्टीपासून दूरच राहायचे. मग हे अचानक काय समोर आले, ते पण इतक्या वर्षानंतर? कोणीही न बघितलेले फोटो बघून माझ्या मनाला का छिन्नभिन्न करून जातात? काय करू पाहते हे आयुष्य माझ्या हातून. हे सर्व उत्तर मला मिळायला हवे. मला पोहोचायचे आहे तिथे. बाबांचा शोध घ्यायचा आहे. समोर काहीही सत्य आले ना तरी ते मी सहन करणार, पण एक आकस्मिक ओढ मला प्रवृत्त करते तिथे जाण्यास. आता कशाला विचार करत बसायचे? ठरलं ते करायचं. पुढे त्याची इच्छा. आपणास ही कथा कशी वाटली अभिप्राय देऊन नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नेहा भाग 6.